शेवभाजीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. बेदाणे पावडर, किसलेलं खोबरं, कढीपत्ता, लाल मिरची पावडर आणि हळद मी साईडलाच टाकली थोडीशी. नंतर जिरा पावडर, कोथिंबीर, कांदा लसूण मसाला, मिरची, अद्रक, लसूण, नंतर हा छोटा कट केलेला कांदा, मोहरी, टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे. नंतर हा 2 प्रकारचे कांदे आपल्याला कट करावे लागतात. एक मसाला वाटून टाकायचा आहे, फ्राय करून टाकायचं. ते लागणारं साहित्य, शेवभाजीसाठी लागणारी शेव आणि हे सगळं साहित्य आपलं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कांदा आणि लसूण, आलं आणि मिरची आता आपण थोडंसं भाजून घेतोय त्याच्यामध्ये. नंतर छान थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. बघा आता आपण पहिलं खोबरं भाजून घेऊ. खोबरं भाजून घेऊन ते एका प्लेटमध्ये टाकून घेऊ, काढून घेऊ. कांदा लसूण अद्रकमध्ये आता कोथिंबीर घातलेली आहे. छान दिसते. इकडे कांदा आणि ते फ्राय होते तोपर्यंत आपण इकडे जे पहिलं खोबरं भाजलं होतं ते आता ग्राइंड करून घेऊ, बारीक करून घेऊ. आणि बारीक करून झाल्यानंतर मग ते दोन्ही मिक्स करायचं. तर आता खोबरं बारीक केलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये आता हा मसाला ॲड करू. बारीक करून घ्यायचं. आता आपण जो कांदा लसूण आणि मिरची जे बारीक केलं होतं खोबरं वगैरे त्याचं मिक्सरमध्ये आता हे त्याच्यामध्ये शेव थोडीशी ॲड करून परत मिक्सर करून घ्यायचं. आपण मोहरी तडतडून दिली आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला. आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकतोय. कांदा नंतर थोडंसं हिंग टाकून घेऊ त्यामध्ये. हिंगानंतर लाल मिरची पावडर, जिरा पावडर आणि सेंधा नमक टाकतो. नंतर धने पावडर टाकतो. त्यानंतर गरम मसाला आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं. शिजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं. किटलमधलं गरम पाणी टाकते कारण मसाल्याची टेस्ट जात नाही मग आणि रस्साही छान होतो. थोडं पाणी टाकून त्याला शिजवून घ्यायचं. मसाला हे केलेला होता ना बारीक केलेला कांदा लसूण मसाला, तर तो मसाला आपण त्याच्यात टाकतोय. आपली शेवभाजी तयार आहे. एकदम रेस्टॉरंट टाईप आहे आणि खमंग वास पण येतो तिचा आणि टेस्टला तर खूप भन्नाट लागते ती. हे बघा कन्सिस्टन्सी पण बघा आणि ही भाजी तयार आहे. आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.